मूर्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराज उवाच कथंतासुरं भाव भवत्पत्तिकं गुरु, इंद्रेण प्रापिता सात्म्यं किं तत् साधु कृतं हितैः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, हे राजा परीक्षिते, प्रश्नस्तु पत्नी सुखितो सावित्री व्याहतीन त्रयीम अग्निहोत्रम पशुन सोम्यम चातुर्मास्यम महामखान. कृष्णी गर्भापासून 8 संतान झाले सवितेच्या ठिकाणी. त्यामध्ये सावित्री, व्याहती, त्रयी, अग्निहोत्र, पशु, सोम, चातुर्मास्य आणि पंचमहायज्ञ. त्याप्रमाणे जी भगाची पत्नी आहे सिद्धी, तिच्यापासून महिमा, विभू, प्रभू हे 3 पुत्र. त्याप्रमाणे आशिष नावाची एक कन्या प्रगट झाली. त्यानंतर धातू कुहू सिनीवाली, धाता यांच्या ज्या 4 पत्न्या आहेत त्यामध्ये कुहू, सिनीवाली, राका आणि अनुमती यांच्यापासून सायम, दर्श, प्रातः आणि पूर्णमास हे 4 पुत्र झाले. त्यानंतर पुरुष यांच्यापासून 5 अग्नींची उत्पत्ती झाली. वरुणांची जी पत्नी आहे चर्षणी, तिच्यापासून भृगु यांनी पुन्हा जन्म घेतला आणि ते पुन्हा सुरुवातीला ब्रह्माचे पुत्र होते. त्यानंतर वाल्मिकी हे जे वरुणाचे पुत्र होते आणि ते वल्मिकामधून म्हणजे वारुळातून जन्माला आले आणि म्हणून त्यांचं नाव वाल्मिकी पडलं. खरं म्हणजे उर्वशी यांना पाहिल्यानंतर मित्रा वरुण यांच्यापासून जे वीर्यस्खलित झालं त्यांच्यापासून हे वाल्मिक ऋषी प्रगट झालेले. आणि त्याच वेळेला हे ज्याला आपण कुंभातून ज्याला जन्म झाला, त्यांचा कुंभसंभव असा आपण ज्याला म्हणतो, त्यांचा या ठिकाणी जन्म झाला. आणि त्यामुळं अगस्ती आणि वाल्मिकी हे कुंभसंभव आहे, कुंभातून जन्माला आलेले. त्यानंतर वारुळातून वाल्मिकी आणि कुंभातून अगस्ती. त्यानंतर प्रिय परीक्षित राजाला सांगतायत, देवराज इंद्राची जी पत्नी ती पुलोम नंदिनी होती, ती शची, आणि त्यांच्यापासून जयंत, ऋषभ, मिढवान हे मुलं. आणि भगवान विष्णूंनी स्वतः वामन अवतार धारण केला आणि या वामनाला पुढे त्यांच्यापासून काही संतती प्रगट झाली, निर्माण झाली. त्यानंतर या ठिकाणी हिरण्यकश्यपू याची कयाधू नावाची जी पत्नी होती तिच्यापासून 4 मुलं, सम्राट, राग, अनुराग आणि प्रल्हाद असे 4 मुलं झाले. त्याचप्रमाणे त्यांचा विवाह विप्रचित्ती यांच्या या दानवाबरोबर झाला आणि राहू यांच्यापासून पुत्र निर्माण झाला. तिचं सिंहिका यांच्यापासून राहू. आणि त्याचप्रमाणे सम्रादाची जी पत्नी कृती तिच्यापासून 5 पुत्र झाला आणि राधाची पत्नी धमनी तिच्यापासून 2 पुत्र झाले, वातापी आणि इल्वल. ते इल्वल आणि वातापी यांना अगस्तीने ठार केलं. याप्रमाणे अनुराधाची पत्नी सूर्म्या होती, तिच्यापासून बाष्कल आणि महिषासूर प्रगट झाले. प्रल्हादाचा पुत्र विरोचन होता, त्यांच्यापासून दैत्यराज बलीचा जन्म झाला. बलीच्या पत्नीचं नाम अशना असं होतं. त्यांच्यापासून बाण वगैरे पुत्र उत्पन्न झाले. दैत्यराज बली यांचं महिमा पुढे त्यांनी आपल्या नंतरच्या 8व्या स्कंधामध्ये वर्णन केलेलं आहे. याप्रमाणे राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज, कथन तो आसुरम भाव मपो ह्योत्पत्तिकम गुरो.
मरुद्गण याने असं कोणतं कर्म केलं की ज्यांच्यापासून या मरुद्गण हे 49 निर्माण झाले आणि इंद्र त्यांना घेऊन गेला. त्याने असं कोणतं कर्म केलं? कथंत असुरम भाव मपो ह्योत्पत्तिकम गुरो इंद्रेण प्रापित सात्म्यम किम तत् साधू कृतम हितैही. असा प्रश्न विचारल्यानंतर मरुद्गण कसे तयार झाले, मरुद्गणाची उत्पत्ती कशी झाली हे सांगायला सुरुवात करतात. या ठिकाणी सूत शौनकादिकाला सांगतात आणि प्रत्यक्ष शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. शुकाचार्य म्हणतात, हतपुत्रादिती शक्र पार्ष्णिग्राहेण विष्णुना मन्नुना शोकदीप्तेन ज्वलंतीं पर्यत चिंतयत. ज्या वेळेला दितीने पाहिलं की आपल्या मुलाला सतत देव ठार मारतायत, विष्णूचं सहाय्य घेऊन ठार मारतायत आणि त्यामुळं आपल्या मुलांना कधी इंद्रपद प्राप्त होत नाही, इंद्र जोपर्यंत नष्ट होत नाही, इंद्राचा निःपात होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या मुलांना इंद्रपद मिळणार नाही, असं दितीने विचार केला. आणि हे विचार केल्यानंतर कश्यप महर्षीची तिने एवढी सेवा केली की कश्यपाच्या लक्षातही नाही आलं की स्त्रीच्या मनामध्ये काय आहे. अत्यंत मनामध्ये तिच्या दुष्टभावना होती, पण आता ती प्रगट कशी करायची, एकदम सांगायचं नसतं कुठली गोष्ट. आधी गोड बोलून, गोड मधुर भाषण करून, त्यांचं मन जिंकून आणि त्यांच्यावर पूर्णपणे त्यांच्या सर्व गोष्टी मनासारख्या केल्या. शुश्रूषयानुरागेण प्रश्रयेण दमेन च. त्यांची एवढी सेवा केली, एवढी शुश्रूषा केली, एवढं तत्परतेने सेवा केली की मनोजग्राह भावज्ञा, फार मार्मिक शब्द वापरलाय, मनोजग्राह भावज्ञा. भावज्ञा म्हणजे भाव जाणणारी आणि मनोजग्राह, जग्राह म्हणजे मन जिंकलं. एकदा मन जिंकलं, ज्याला आपण म्हणतो पोटात शिरलं पाहिजे. पोटात शिरल्याशिवाय आपल्याला त्यातलं खरं मर्म कळत नाही, खरं ज्ञानाचं गम्य होत नाही किंवा अंतःकरण कुणी उघडं करत नाही. याप्रमाणे इति भावेन सा भरतू राच रास. अत्यंत नम्र भावाने सेवा केली आणि इतकी सेवा, शुश्रूषा, अनुराग, प्रेम, शब्दामध्ये गोडी, ज्याला आपण म्हणतो की तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम केलं पाहिजे, त्याप्रमाणे तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बर्फ, शांतपणाने आणि गोड बोलून, प्रश्रयेण दमेनच भक्त्या परमया राजन मनोज्ञैर्वल्गु भाषितैहि. अत्यंत मनोज्ञ, मनाला प्रिय वाटणारं, आवडणारं आणि वल्गु, वल्गु म्हणजे कमी पण गोड, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. याप्रमाणे ही व्यावहारिकता आहे. मधुमधुरात व गिरा, या मधु शब्दामध्ये माधुर्य आपल्यामध्ये असलं पाहिजे, पण व्यवहाराच्या दृष्टिकोनातून हे माधुर्य कधी कधी वरवरचंच असतं. मधुमधुरात व गिरा, तुझी वाणी फार गोड आहे, परंतु गोड आहे पण हृदये तू हलाहलम, हृदयामध्ये हलाहल, वरती मात्र गोड. अशीच ही स्त्रीची वाणी असते. दितीची वाणी तशीच होती, वरती गोड आणि आतमध्ये मात्र हलाहलम. केवळ मधु, गोडपणा, माधुर्य हे वरती दाखवण्यापुरतं आणि आतमध्ये मात्र हलाहल. हलाहल म्हणजे मनामध्ये अत्यंत द्वेष होता. मनोजग्राह भावज्ञा, कोणाबद्दल द्वेष होता? इंद्राबद्दल. आणि एवं स्त्रिया जडी भूतो विद्वान विविदग्धया, या ठिकाणी शुकाचार्यांनी शब्द वापरलाय, विधान केलंय की एवं स्त्रिया जडी भूतो विद्वान विविदग्धया. याप्रमाणे स्त्रिया किती मोठा विदग्ध असू द्या, किती मोठा पंडित असू द्या, किती मोठा ज्ञानी असू द्या, किती मोठा शास्त्रज्ञ असू द्या, स्त्रिया जडी भूतो, स्त्रियांच्या या गोड भाषणाने तो भुलतो आणि भुलला की मग मात्र तो स्त्रियामध्ये अडकतो. बाळ मित्या विवशोन्नत चित्रम विवशिती. आणि तीच स्त्री त्याला आपल्या गोड भाषणामध्ये अडकवते आणि म्हणून स्त्रियांचा वापर काही वेळेला अति गुप्तहेर म्हणून केला जातो, काही वेळेला स्त्रियांचा वापर गुप्त बातमी काढून घेण्यासाठी केला जातो, कारण वरवर गोड बोलायचं आणि आतलं सगळं काढून घ्यायचं. याप्रमाणे एवं स्त्रिया जडी भूतो विद्वान विदग्धया बाळ मिथ्या विवशो न तच्चित्रम हि योषिती. म्हणून याप्रमाणे
दितीचं अंतःकरण फार गोड आहे असं त्याला वाटलं खरं, पण प्रत्यक्षात तसं नव्हतं. आणि मग एके दिवशी अगदी न राहून एका ज्याला आपण असा क्षण बेसावध क्षण म्हणू, अशा बेसावध क्षणी हे म्हणाले, कश्यप महर्षी म्हणाले, अगं दिते, तू किती चांगलं वागू लागलीस, किती गोड बोलू लागलीस, तुझ्या वागण्याने बोलण्याने मी प्रसन्न आहे. तुला काय पाहिजे वरदान ते माग, बस तिला एवढंच पाहिजे होतं. असं म्हणल्या, वरम वरय वा मोरू, तुला काय वरदान पाहिजे ते मागून घे आणि प्रीतस्तेह म्हणून देते. तुझ्यावर मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे ते मागून घे. स्त्रिया भरते सुप्रीते काम इहच्या गमहा. आणि स्त्रियांसाठी पती हाच परमेश्वर असतो. पतीला ती नाही सांगणार तर कोणाला सांगणार? अंतःकरणातलं काही जे मनोगत आहे ती पतीजवळच ती उघड करणार. तेव्हा तुझ्या मनात काय आहे ते मला एकदा सांग. तुझ्या मनातलं अंतःकरणातली इच्छा माझ्यासमोर प्रगट कर. पतिरेव ही नारी नाम दैवतम परमम स्मृतम. पती हेच नारीसाठी दैवत आहे. स्त्रियांसाठी पती हे दैवत आहे. पतीसमोर ती मन उघडं नाही करणार तर कुठं करणार? तर तेव्हा मी तुला म्हणतो की तुझ्या मनात काय इच्छा असेल ते सांग. इज्जते भगवान पुंबे स्त्रीविष्ट पती रूप अधृक. पती रूप अधृक, पती हा परमेश्वराचं रूपच आहे असं स्त्रिया समजतात. आणि म्हणून तस्मात पतिव्रता नारी श्रेय कामा सुमध्यम. पतिव्रता नारी ही खरोखर श्रेष्ठ आहे. तेव्हा तू पतिव्रता आहेस, तू अत्यंत गोड भाषण त्याप्रमाणे वागणं बोलणं माझं मन जिंकलेलं आहे. तेव्हा आता तुला काय इच्छा आहे ती माग. असं म्हणल्याबरोबर दितीने आपलं अंतःकरण प्रगट केलं. ती म्हणाली, वरदो यदि मे ब्रह्मण पुत्रमिंद्रहणम वृणे. हे महाराज, या ठिकाणी कश्यप महर्षीला म्हणते, पतिराज आपण जर प्रसन्न झाला असाल तर मला एक वरदान असं द्या, मला असा पुत्र व्हावा की जो इंद्राचा वध करील. बस. आता ज्या वेळेला अंतःकरणपूर्वक तुला काय पाहिजे ते माग म्हणल्याबरोबर त्यांना वाटलंच नाही आपल्याला हे असं काही मागेल. केवळ पुत्रमिंद्रहणम वृणे, इंद्राचा वध करणारा पुत्र मला पाहिजे, हे मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तेव्हा मला असा पुत्र द्या की जो इंद्राचा वध करेल. हे ऐकल्याबरोबर मात्र कश्यप महर्षीच्या डोक्यावर आघात पडल्यासारखा झाला, वज्र पडल्यासारखं झालं. अरे 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 अरे, अमृत्युंपुता मुतपुता हम एन मे घाते तो सुतव. ती म्हणते की आतापर्यंत माझ्या अनेक मुलांना इंद्राने ठार मारलं, त्याला कधीच राज्य मिळू दिलं नाही, इंद्रपद मिळू दिलं नाही. तेव्हा मला असं वाटतं की आज तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करावी. अहो अधर्म सुमहानद्य मे समुपस्थित. हे ऐकल्याबरोबर खूप वाईट वाटलं. कश्यप महर्षी म्हणाले, अरे धिग्मांबता बुधम स्वार्थे यदहम त्वजितेंद्रिया. अरे अरे, मला धिक्कार असो माझा, मला एका स्त्रीने जिंकलं. मी बोललो काय आणि तिने मागितलं काय. तिच्या प्रेमाने, तिच्या वागण्याने, तिच्या बोलण्याने मी भुललो. आणि माझ्यासारखा जितेंद्रिय माणूस जर भुलला तर काय उपयोग आहे. अरे अरे, माझा धिक्कार असो. धिंगमाम बदाबुधम स्वार्थे यदम त्वजितेंद्रिया. शरद पद्मोत्सवम वक्त्र वचस्य श्रवणामृतम हृदयम क्षुरधाराभम स्त्रीणाम कोवेद चेष्टितम. आता या ठिकाणी वाईट स्त्रीचं वर्णन आहे बरं का, सर्व स्त्रियांचं वर्णन नाहीये. कोणी असं समजून घेऊ नये की सगळ्या स्त्रियांना असा दोष दिलेला आहे. ज्या स्त्रियांच्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे, मत्सर आहे, राग आहे आणि वरवरून मात्र गोड आहे, वरवरून गोड आणि आत द्वेष, वरतून ज्याला आपण साखर पेरणी आणि आतमध्ये मात्र. आता या संबंधीचं उदाहरण मुद्दाम या ठिकाणी मी देईन की आपण वरती गोड, साखर गोड असते आणि आपण अनेकदा काही कडू गोळ्यांना, कडू औषधांना वरतून शुगर कोटेड करतो, साखर लावतो, पण आतमध्ये मात्र कडूपणा असतो. आतमध्ये मात्र अशी कोणती गोष्ट आहे जी वरतून गोड आहे आणि आतून मात्र घातक आहे, अशी कोणती गोष्ट आहे? त्याचं उदाहरण धडधडीत आपल्याकडे समोर झालेलं आहे. त्याचं उदाहरण आहे सायनाईड नावाचं विष, पोटॅशियम सायनाईड नावाचं विष. हे पोटॅशियम सायनाईड, आता उदाहरण म्हणून सांगतो, प्रत्यक्ष घडलेली गोष्ट अशी आहे की पोटॅशियम सायनाईड हे जे विष आहे, आता शास्त्रज्ञाला तर सगळंच लिहावं लागेल ना, हे विष कोणत्या रंगाचं आहे. लिहिलं शास्त्रज्ञ, 4 शास्त्रज्ञ बसले होते
की पोटॅशियम सायनाईडचं वर्णन करायचंय. मग लिहिलं रंग पांढरा, व्हाईट, पांढरा रंग आहे त्याचा, रंग पांढरा आहे. आता दुसरा मुद्दा आला चव. आता चव कशी सांगणार? कारण पोटॅशियम सायनाईड हे विष असं आहे की ते जिभेच्या टोकावर पडल्याबरोबर माणसाचा मृत्यू होतो, क्षणात माणूस मरतो. तरी सुद्धा शास्त्रज्ञ खरोखर त्यागवादी होते. हे शास्त्रज्ञ बसले, ते म्हणाले काही नाही, हातात पेन घेतला प्रत्येकाने आणि ठरवलं शास्त्रज्ञाला सुद्धा आपल्या जीवाचा कसा होम करावा लागतो, त्याग करावा लागतो. आणि म्हणून शास्त्रज्ञ डॉक्टर हे सुद्धा वंदनीय आहेत, ऋषी मुनीप्रमाणेच वंदनीय आहेत, त्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणेच वंदनीय आहेत. या ठिकाणी सगळे शास्त्रज्ञ बसले, 4 शास्त्रज्ञ. हातामध्ये एकाने पेन घेतला, दुसऱ्याने घेतला, तिसऱ्याने आणि चौथ्याने. एकाने पहिल्यांदा ते पोटॅशियम सायनाईड जिभेच्या टोकावर ठेवल्याबरोबर त्यांनी यस शब्द लिहिला आणि ते ठार झालं, ताबडतोब त्याला मृत्यू आला. दुसऱ्या शास्त्रज्ञांनी तोंडावर मध्ये ठेवल्याबरोबर डब्ल्यू शब्द लिहिला आणि तो ठार झाला. तिसऱ्या शास्त्रज्ञाने त्याच्या पुढे डबल ई शब्द लिहिला आणि तो ताबडतोब मृतप्राय झाला. आणि चौथ्याने टी लिहिला आणि तो संपला. स्वीट अर्थात गोड. म्हणजे पोटॅशियम सायनाईड जो मंजुश्री सारडा जे बीडचं प्रकरण मोठं गाजलेलं आहे, त्यामध्ये पोटॅशियम सायनाईड हे विष वापरण्यात आलं आणि हे विष गोड आहे हे आम्हाला आज कळालं. का? शास्त्रज्ञ मेले त्यासाठी. म्हणजे वरवरून गोड पण क्षणात जीव घेणार. तेव्हा तिचं भाषण सुद्धा असंच आहे. उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगितलं, त्याने म्हटलं हृदयम क्षुरधाराभम स्त्रीणाम कोण वेद. हृदयम क्षुरधाराभम. या वाईट स्त्रियांचं हृदय कसं असतं, वाईट लोकांचं हृदय कसं असतं, तर क्षुरधाराभम वस्त्र्याच्या धारेप्रमाणे असतं. वस्त्रा कसा आहे, दोन्ही बाजूनी ज्याला टोक असतो, दोन्ही बाजूनी धारा असतात आणि हा वस्त्रा लागल्याबरोबर चिरलं जातं. क्षुरधाराभम वस्त्र्याच्या धारेप्रमाणे स्त्रियांचं हृदय, वाईट स्त्रियांचं हृदय. स्त्रियांना कोण वेदचेष्टितम, कोण जाणणार आहे म्हणे. अहो आपण म्हणतो ना पुरुषस्य भाग्यम आणि स्त्रियश्च चरितम. स्त्रियश्च चरितम आणि पुरुषस्य भाग्यम हे ब्रह्मदेव देखील जाणत नाही. अहो विधी सुद्धा स्त्रियांचं चरित्र जाणू शकत नाही, स्त्रियांचं चारित्र्य जाणू शकत नाही, स्त्रियांचं मन जाणू शकत नाही. हृदयम क्षुरधाराभम स्त्रीणाम को वेदचेष्टितम न कही कष्टित प्रिया स्त्रीणा मंजसा स्वामिषात्मनाम. आणि म्हणून या वाईट स्त्रियांवर कधी विश्वास ठेवू नये, धोकेबाज स्त्रियांवर कधी विश्वास ठेवू नये. पतिम पुत्रम भ्रातरम वा ग्रंथ्यर्थे घातयन्ति च. वेळ आली म्हणजे त्या कोणाला मारतील सांगता येत नाही. अहो पतीला मारतील. आपण रोज पेपरमध्ये बातम्या वाचतो, टीव्ही मध्ये वाचतो. आपल्या स्वार्थासाठी त्या पतीला ठार करतील वाईट स्त्रिया बरं का. चांगल्या सुसंस्कृत किंवा ज्याला आपण सुसंपन्न गृहस्थाश्रम धर्म स्वीकारणारे आणि पतिव्रता स्त्रियांबद्दल हे भाषण नाहीये. पतिम पुत्रम भ्रातरम, त्या पतीला ठार करतील. अहो वेळ आली तर पुत्राला देखील मारतील. शंकराचार्य देखील खोटे ठरतील. शंकराचार्यांनी म्हटलंय की पुत्र वाईट निघेल पण आई वाईट निघणार नाही असं शंकराचार्यांनी म्हटलंय. पण शंकराचार्यांना सुद्धा खोटं ठरवणाऱ्या काही स्त्रिया आहेत. पतिम पुत्रम भ्रातरम वा, त्या पतीला ठार मारतील, पुत्राला मारतील, भावाला मारतील. अहो आपल्या स्वार्थासाठी ते काय करणार नाही. प्रतिश्रुतम ददामी ती वचस्तन मृषा भवेत वधम नारतीचे इंद्रोपी तत्रेदमुपकल्पते. अरे आणि एकदम आज त्यांना धक्का बसला. तिच्या तोंडून हा शब्द निघाला. कारण जरी तिचा तो सावत्र मुलगा इंद्र असला तरी यांचा मुलगाच आहे प्रत्यक्ष. त्यामुळं या मुलांच्या बाबतीत त्याला वाईट वाटलं की अशा पद्धतीने आईने अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण आता काय करावं, शब्द देऊन बसलो, बोलून बसलो, तुला काय पाहिजे ते माग, आणि तिने मागितलं. आता नाही म्हणता येत नाही. ठीक आहे. कश्यप म्हणाले पुत्रस्ते भविता भद्रे इंद्र हा देव बांधवा. तुला मी असा पुत्र तुला होईल की जो इंद्राला ठार मारील, अशा प्रकारचा पुत्र तुला होईल असं मी तुला वरदान देतो. पण मात्र मग घातला एक मध्ये कोलदांडा घातला. कोणता? तुला 1 वर्षभर व्रत करावं लागेल आणि हे व्रत जर तू परिपूर्ण केलंस,
कुठेही व्रतच्छिद्र न येता, व्रतामध्ये कुठेही विघ्न न येता, व्रत थोडे चुकलं तर परिणाम होणार नाही, उलटा परिणाम होईल. म्हणून व्रत जर परिपूर्ण केलं, मी सांगितल्याप्रमाणे जर वागलीस, एक वर्षभर हे व्रत केलं तर यानी चेह निषिद्धानी, जे मी निषिद्ध सांगितलंय ते करायचं नाही, जे करायला सांगितलंय ते करायचं, आणि यात सुयुक्ती देखील चूक राहता कामा नये. तर तुझ्या अंतःकरणामधली इच्छा 100% परिपूर्ण होईल, अन्यथा होणार नाही. ती म्हणाली, काही हरकत नाही महाराज, मी सांगितलेलं व्रत करायला तयार आहे. असं म्हणून दितीने त्यांना नमस्कार केला आणि तिला एवढा आनंद झाला की बस, आता इंद्राला मारणारा मुलगा माझ्या पोटी जन्माला येणारच, फक्त हे व्रत मात्र परिपूर्ण करायचं. आता हे व्रत कसं आहे त्याने सांगितलं. व्रत कसं करायला सांगितलं, त्या व्रताचं वर्णन केलेलं आहे. न हिंस्यात भूतजातानी न शपेन ना नृतम वदेत, मनाने वाणीनी किंवा प्रत्यक्ष हाताने कोणालाही त्रास द्यायचा नाही, कोणाला शिवी द्यायची नाही. ही तोंडाने झालं म्हणजे मी शिवी दिली म्हणजे त्रास झाला लोकांना, म्हणून मनाने नाही, तोंडाने शिवी नाही दिली पण मनातले मनात त्याला लाख शिव्या मोजल्या, नाही उपयोग नाही. मन चांगलं पाहिजे, वाणी चांगली पाहिजे आणि कर्मही चांगलं पाहिजे. म्हणून मन, वाणी आणि कर्म या तिन्ही दृष्टिकोनातून शुद्धाचरण सांगितलंय. व्रतामध्ये कोणत्याही प्राण्याला दुखवायचं नाही, न हिंसात भूत जातानी, कोणाची हिंसा करायची नाही. तुम्ही म्हणाल हिंसा म्हणजे नुसतं हाताने न मारणं, नाही. हिंसा त्या शब्दाचा सूक्ष्म अर्थ खूप आहे. वाणीने एखाद्याला बोललं तरी ती हिंसाच आहे. धर्मशास्त्र फार सूक्ष्म आहे महाराज. धर्मशास्त्राने असं सांगितलंय की जर एखाद्या मोठ्या माणसाला त्याचा अपमान केला आपण, एखादा मोठा आहे, वयाने मोठा आहे, ज्ञानाने मोठा आहे, आणि त्याला टाकून बोललं तर तो त्याचा वध झाल्यासारखा आहे, त्याचा मृत्यू झाल्यासारखा आहे. म्हणजे तुम्ही त्याला ठार मारलं की नाही? मारलं. अहो कुठं मारलं ठार? तो तर जिवंतच आहे. हो जिवंत आहे, पण तुम्ही त्याचा अपमान केला, हा मृत्यू आहे. म्हणून या ठिकाणी धर्मशास्त्र फार सूक्ष्म आहे. न हिंसात, हिंसा करू नये म्हणजे कोणाचाही अपमान करायचा नाही, कोणाला शिवीगाळी द्यायची नाही, मनात द्यायची नाही आणि प्रत्यक्षही द्यायची नाही. न शपेन ना नृतम मध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे वर्षभर खोटं बोलायचं नाही. हा तर फार अवघड नियम आहे बाबा. इथं तर मिनिटाला खोटं बोलतो माणूस, या बोटावरचा थुंका त्या बोटावर करतो. त्यांनी सांगितलं नाही, वर्षभर खोटं बोलायचं नाही. न छिंद्या नख रोमाणी, त्यानंतर नख काढायचे नाही, केस काढायचे नाहीत. त्याचप्रमाणे न स्पृशेत अद्य मंगलम, अमंगल गोष्टीला स्पर्श करायचा नाही. त्याप्रमाणे आपण स्नान वगैरे केल्यानंतर बिना धुतलेलं वस्त्र घालायचं नाही, म्हणजे कालचं पारसं वस्त्र आज घालायचं नाही. त्याचप्रमाणे कालची घातलेली माळा फुलांची असो कशाची, ती आज ग्रहण नाही करायची. न वसीधा दौतवासा सृजमच विद्युताम क्वचित, नोच्चिष्ठम चंडिकान्नम, उच्चिष्ठ खायचं नाही. त्याचप्रमाणे कुठल्याही सामिष भोजनाचा स्वीकार करायचा नाही, मांस मच्छर वगैरे खायचं नाही. त्यानंतर कुणी वाईट ठिकाणून आणलेलं अन्न खायचं नाही, रजस्वला स्त्रीला पाहायचं नाही किंवा तिने पाहिलेलं अन्न खायचं नाही. त्याचप्रमाणे त्याचं पाणी प्यायचं नाही. नोच्चिष्ठा स्पृष्ट सलिला संध्यायाम मुक्त मूर्धजा, संध्यायाम मुक्त मूर्धजा, संध्याकाळी केस मोकळे सोडायचे नाहीत, हा नियम आहे. नाहीतर लोक आजकाल संध्याकाळी केस मोकळे सोडून बसतात दारात, तेव्हा ही वाईट गोष्ट आहे. अनर्चिता संयत वाग नासंविता बहिष्ठरेत. त्याचप्रमाणे पाय धुवायचे, हात धुवायचे बिना पाय धुण्यात आणि बिना हात धुता घरी बसायचं नाही. आज तर त्याची नितांत गरज आहे, हात धुतलेच पाहिजे 10 वेळेला. त्याचप्रमाणे बाहेरून आलं पाय धुतले पाहिजेत, हात धुतले पाहिजेत, अपवित्र अवस्थेत बसायचं नाही. त्याचप्रमाणे ओल्या वस्त्राने बसायचं नाही. त्याचप्रमाणे नग्न अवस्थेमध्ये राहायचं नाही. निषिद्ध कर्माचा त्याग करायचा. त्याचप्रमाणे नवधौत पादा प्रयता नार्द्रपान्नो उदक्षिराः शैतनापरान्नान्यैर न नग्नान्न संध्ययोः. नग्न अर्थात राहायचं नाही, नग्न स्नान करायचं नाही. त्याचप्रमाणे धोतवासा, धुतलेलं वस्त्र अंगात घालायचं, नित्य शुद्ध राहायचं. हे वर्षभर करायला सांगितलंय. सर्व मंगल संयुता, सर्व प्रकारच्या
मंगल गोष्टी करायच्या. संध्याकाळी झोपायचं नाही, नाहीतर काय व्हावं, संध्याकाळी झोप लागली म्हणून संध्याकाळी झोपत नाहीत. संध्याकाळी झोपायचं नाही, रात्र असेल तेव्हा झोपायचं, तेही घोंगडीवर झोपावं. त्याप्रमाणे पूजेत प्रार्थना साध्या. सकाळच्या वेळेला चंदन, त्याचप्रमाणे पुष्प, सुगंध, धूप, दीप आणून पूजा करावी. पतीची पूजा करायची आणि मग भगवंताची पूजा करायची, पतीची पूजा करायची. याप्रमाणे संवत्सरम पुंसवनम. त्याप्रमाणे कोणाचं उष्ट खायचं नाही, माष्ट खायचं नाही, शुद्ध राहायचं. त्याचप्रमाणे शृंगार वगैरे करायचा नाही. त्याचप्रमाणे वाणीचा संयम राखायचा. डोक्यावरून पदर न घेता बाहेर जायचं नाही. याप्रमाणे कसं राहावं, कसं वागावं, नियम कसे करावेत, याचं सगळं आचरण शुद्धता इथं सांगितली कश्यपानी. आणि सांगितलं याप्रमाणे निषिद्ध कर्माचा त्याग करायचा, पवित्र राहायचं आणि सगळं सौभाग्य चिन्ह कायम असलं पाहिजे. आज काय टिकली कधी लावलीच नाही असं नाही करायचं. दररोज बेणी कुंकू केलं पाहिजे. सौभाग्य चिन्हाने सुसज्ज राहिलं पाहिजे. याप्रमाणे गाय, ब्राह्मण, लक्ष्मी आणि भगवान नारायण यांची पूजा कर. असं वर्षभर करायचं. याच्यात एक सुई इतकी देखील चूक जरी झाली तरी सुद्धा तुझं मनोरथ परिपूर्ण होणार नाही म्हणून सांगितलं. याप्रमाणे ती म्हणाली काय हरकत आहे, वर्षभर करायचे. तिने सुरुवात केली व्रताला. सुरुवात केल्याबरोबर काश्यप गर्भमादत्त. याप्रमाणे धारयिष्यचेदुम शक्रः भविता सुतः. याप्रमाणे तीन याला पुंसवन असं व्रत म्हणतात. हे पुंसवन व्रत एक वर्षभर केलं म्हणजे तुला सगळ्या प्रकारच्या तुझ्या इच्छा पूर्ण होतील आणि इंद्राला मारणारा पुत्र होईल. हे सांगितल्याबरोबर तिने व्रताला सुरुवात केली. आणि इकडे कश्यप यांच्याकडून गर्भस्थापना झाली. मातृश्व सुरभिप्राय इंद्र आज्ञाय मानद. इकडे इंद्राला कळालं, अरे आपली आई आपल्याला मारणारं व्रत करू लागलेली आहे. काय का असेना, दुसरी आई का असेना, पण तिने असं व्रत करावं का? आपल्याला मारणार कशासाठी बरं? माझा विरोध ती करते, असू द्या. आता तो तळमळ करू लागला की आता काय करावं, यातून वाचायचं कसं? वास्तविक कश्यपाचे शब्द खोटे होणार नाहीत आणि हे जर व्रत परिपूर्ण झालं तर आपलं काही खरं नाही. नित्यम वनात सुमनसहा. मग इंद्र आपलं इंद्रपद सोडलं इंद्राने आणि गुप्त रूपाने तिथे थांबला. त्यांच्या आश्रमाच्या जवळच फिरू लागला. तिचं दररोज दैनंदिन जीवन पाहू लागला. ती दररोज सकाळी उठायची, फुलं दुर्वा वगैरे आणायची, चंदन वगैरे आणायची, त्यानंतर पूजा अर्चा करायची. त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सगळं व्रत ती परिपूर्ण करू लागली. 1, 2, 3, 4 दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले आणि इकडे इंद्र तळमळ करू लागला. हिची चूक कुठे होते एवढं तो पाहू लागला. हिची क्षणभर जरी चूक झाली, अगदी सुई इतकी जरी चूक झाली, आपण म्हणतो ना की आपल्याला प्रवेश करायला थोडी जरी जागा मिळाली, चंचूप प्रवेशात मुसळ प्रवेश हा. चंचूप प्रवेश करायला जरी जागा मिळाली तरी मुसळाचा प्रवेश सहज होतो. फक्त आधी चंचूप प्रवेश करायला थोडी सुई इतकी जागा पाहिजे. नित्यम वनात सुमनसहा. ती दररोज वनामध्ये जायची, फळं मुळं कंद वगैरे खायची. एका वेळेला खायला सांगितलंय, रात्री काही खायचं नाही म्हणून सांगितलंय. पत्र अंकुर मृदोपश्च काले काले उपाहरत. योग्य वेळेला जे ज्या काळाला उपलब्ध आहे ते फळं ती आणायची, त्याप्रमाणे करायची. एवं तस्या व्रतस्थाय व्रतच्छिद्रम हरिंद्रुप. व्रतच्छिद्र म्हणजे व्रतामध्ये काही चूक होते का याकडे इंद्राचं लक्ष होतं. आणि याप्रमाणे एके दिवशी इंद्र हा छोट्या बटूचं रूप धारण करून तिथे आला आणि हात जोडले. म्हणे बाईसाहेब, मी या ठिकाणी गुरुकडे शिकायला आलोय, मी थोडा वेळ तुम्हाला मदत करू शकतो का? मी तुम्हाला मदत करत जाईल. तुम्ही एवढे वनात जाता, पायामध्ये तुमच्या काही नसतं, काठी घुसतात, पायाला लागतं, त्यापेक्षा मी तुम्हाला शमी आणून देत जाईल, दुर्वा आणून देत जाईल, फुलं आणून देत जाईल, जे काही तुम्हाला पाहिजे, गाईचं शेण वगैरे सगळं मी आणून देत जाईल. तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही पूजा तेवढी करा, मी तुम्हाला सगळं आणून देतो. ती म्हणाली असं का? बरं, मग काही हरकत नाही. तिचे काम कमी झालं. तिला वाटलं बरं झालं, रोज हिंडायचं, वेगवेगळ्या झाडाचे तिथे जायचं, पायात काही काठी घुसायचे, त्यापेक्षा बरं आहे. म्हणून कोणालाही काम हलकं झालं तर बरं वाटतं. ही बटू होता छोटासा, 5 वर्षाचा.
हरकत नाही म्हणे, तू बटू आहेस का, इथे शिकायला आलास का, बर 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 करत जा. याप्रमाणे हा बटू म्हणजे इंद्र सगळं करू लागला. पत्रांकुर मृदोपश्च, तो माती आणू लागला, पत्रांकुर आणू लागला, त्याचप्रमाणे फळं आणू लागला आणि दुर्वा, शमी, फुलं हे सगळं आणू लागला. प्रेपसु परिचरण जिम्ह्यो, तिला जेवढं पूजेसाठी उपयुक्त साहित्य आहे ते सगळं आणू लागला. आणि नाद्य गच्छत छिद्रम, फक्त एवढं लक्ष होतं या इंद्राचं की हिची चूक कुठं होते पाहायचे. आणि आजूबाजूलाच फिरायचा, आजूबाजूलाच बसून राहायचा. तत्परोथ महीपते चिंताम तीव्राम गत शक्र केन मे साठ्यवंत्व्यह, आणि मात्र ती कुठे चुकत नव्हती. अरे बापरे, तिने सगळं व्रत परिपूर्ण अगदी अक्षरशः परिपालन केलं. एक दिवस मात्र तो लक्ष ठेवूनच होता. एक दिवस काय घडलं, एकदा सातू संध्याया मुच्चिष्ठा व्रत करशिता, करता करता हो किती दिवस झाले, 6 महिने झाले, ती थकून गेली. थोडं व्रत करशिता म्हणजे व्रताने थकून गेली. कष्ट झाले 6 महिने एखादी गोष्ट आपण करत राहिलो. पहिल्या 4-8 दिवस, महिना 2 महिने आपण उत्साहाने करतो, हळूहळू आपणही थकत जातो. व्रताने माणूस तिच्या अशक्तता वाढली. एकदाच खायचंय, कमी खायचंय, फळच खायचे, याप्रमाणे उच्चिष्ट खायचं नाही. यामुळं ती थोडी कर्षित झाली, थोडी व्रतामुळं थकून गेली, तिच्यामध्ये शक्ती राहिली नाही, अशक्तता तिच्यामध्ये निर्माण झाली. आणि एकदा जो संध्याया मुच्चिष्ठा व्रत कर्षिता, आणि त्यामुळं एके दिवशी तिला संध्या समयी, संध्याकाळी तिने स्नान वगैरे करायचं, सकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला. या वेळेला तिने कळत न कळत, आचमन न करता आणि हातपाय न धुता ती बाहेरून आली. खरं म्हणजे तोंड धुवायला पाहिजे होतं, आचमन करायला पाहिजे होतं, डोळ्याला पाणी लावायला पाहिजे होतं, त्याप्रमाणे हात पाय धुवायला सांगितले होते. राहून गेलं, गडबडीत राहून गेलं आणि झोपच आली. काय हो, संध्याकाळी झोप आली. सकाळी लवकर उठली, संध्याकाळी झोप आली. सूर्यास्ताच्या वेळेला हिला डोळा लागला. त्यांनी वर्णन केलं, एकदा सातू संध्याया मुच्चिष्ठा व्रत कर्षिता अस्पृष्ट वार्यतो ओहांग्री सुश्वाप विधिमोहिता. अहो, ब्रह्मदेवाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आणि आपण करतो वेगळंच. आपल्याला वाटतं मी फार हुशार आहे, पण विधी म्हणजे विधी लिखित काही वेगळंच असतं. विधी लिखित मोहित, ही ती मोहित झाली. कसं काय झाली हो म्हणलं, झोप कशी लागली? अहो, झोप लागली, त्याला काय करणार. संध्याकाळच्या वेळेला कळत न कळत झोप लागली, डोळा लागला, डुलकी आली. लब्ध्वा तदंतरम शकरो निद्रा अपहृत चेत सहा, आणि इंद्र तिथंच होता बटूच्या रूपाने. त्याने पाहिलं ऋतचेत सहा. अरे, त्यांनी ओळखलं की हिला डुलकी लागली, बस चुकली म्हणल्याबरोबर तिथे प्रविष्ट उदरम, त्याने योगमायेचा आश्रय केला आणि तिच्या पोटात प्रवेश केला. पोटात शिरला इंद्र. आता काय त्याचं कारण काय? अहो, त्याचं कारण तिला डुलकी लागली, म्हणजे तिच्या व्रताचा भंग झाला. तेवढा व्रताचं छिद्र बरोबर घेतलं. माणसाने किती सजग असावं लागतं. या ठिकाणी सजगता, जर आपल्याला आपला स्वार्थ साधायचा असेल, आपलं कार्य करून घ्यायचं असेल, तर माणसाने सजग असावं. आपण म्हणतो ना, डोळ्यात तेल घालून. ते इंद्र डोळ्यात तेल घालून होता, रात्रीचा दिवस करून होता. रात्र वैऱ्याची आहे, जागा राहा, असं त्याला कदाचित देवाने सांगितलं असेल. रात्र वैऱ्याची, जागा राहा. तो दिवस रात्र फक्त लक्ष ठेवून होता. आणि आता तो अत्यंत योग मार्गाने तिच्या पोटात गेला. आणि चकर्त सप्तदहा गर्भम वज्रेण कनका प्रभम. आता 7 महिने झाले होते तिला. 7 महिने झाल्यामुळे तर जडशीळ झाली होती, पोट जड झालं होतं, तिला थकून गेल्यासारखं व्हायचं, दम लागायचा. आणि एवढ्या वेळात तिला लागली झोप. इंद्राणी बरोबर तेवढा कार्यभाग साधला. पोटात गेल्याबरोबर त्यांनी हे 7 महिन्याचा गर्भ आतमध्ये कनक प्रभम, जाज्वल्य होता, तेजस्वी होता. अहो, तेज व्रताचं होतं. याप्रमाणे तो 7 महिन्याचा गर्भ त्यांनी हातामध्ये वज्र घेतलं आणि त्याला ठार करावं म्हणून त्याला मारू लागला. रुदंतम सप्तधैकैकम्मा रोदी रीतितान पुन्हा. मारल्याबरोबर ते आता लहान मुलगा 7 महिन्याचा गर्भ, त्याला वज्राने ठार करतोय, पण वज्राने ठार तो होईच ना. मारलं तरी ठार होईना. म्हणजे एकाचे 2 तुकडे झाले, 2चे 7 झाले, तरी मरे ना. आणि मग हे
7 मुलं. ते म्हणू लागले, अरे ए भावा, आम्हाला मारू नको ना. त्याला वाटायला माझ्याच पोटामध्ये हात दिसायला माझाच भाऊ आहे आणि मला कशामुळे मारायला, आणि मला मारू नको ना, मला मारू नको ना. असं रोदी, अरे मला मारू नको, मला मारू नको. रोदी रीती ताण पुन्हा ते तुमच्या पाठ्यमाना सर्वे प्रांजल येऊन नृप. सर्वांनी हात जोडले. तरी इंद्राने त्याला पुन्हा ठार करायचा प्रयत्न केला, पण ते ठार होईनात. नो जिघांससिकम इंद्र भ्रातरो मरुतस्तव महाभैष्ट भ्रातरो मह्यम योजमित्याह कौशिकाः. त्यांनी सांगितलं, अहो मग 7 तुकडे झाले, पुन्हा 7चे पुन्हा 7 केले, म्हणजे 7 49 तुकडे झाले, पण ते काही मेले नाहीत. आणि प्रत्येकाला पुन्हा त्यांचं स्वरूप म्हणजे तोंड, हात, पाय, नाक सगळं काही हे 49 जणांना महाभैष्ट भ्रातरो मह्यम. आणि मग हे मुलं म्हणू लागले, अरे आम्हाला मारू नको, आम्हाला मारू नको, आम्ही तुमचे मित्र होऊ, आम्ही तुम्हाला मदत करू, आम्हाला मारू नका. अनन्य भावान पार्षदात आत्मनो मरुतान गणान, आम्ही तुमचे पार्षद होऊ, आम्ही तुमचे सहकारी होऊ, पण आम्हाला मारू नका. न ममार दिते गर्भ श्रीनिवासानुकंपया. याप्रमाणे ते ठार झाले नाहीत. इंद्राने विचार केला, आता काय करावं. शेवटी 9 मास परिपूर्ण झाले आणि 9 मास परिपूर्ण झाल्यानंतर ही दिती प्रसूत झाली. दिती प्रसूत झाली. तिला वाटलं एक मुलगा जन्माला येईल. कशाचा? 1 2 3 4 5 49 मुलं जन्माला आले आणि पुन्हा इंद्रही जन्माला आला. इंद्र प्रगट झाल्याबरोबर इंद्राने हात जोडले. ती म्हणली, तू कस काय इंद्रा? आई, अगं तुझ्याच पोटातून मी आलो, मी तुझाच मुलगा नाही का मग? ती म्हणली, माझ्या पोटात? आणि 49 कसे झाले? अरे एकासाठी मी प्रयत्न केला. इंद्रेण सहिता देवी पर्यतुष्यद निंदिता अथेंद्र महा. इंद्राने हात जोडले. आई, हे मी तर एकासाठी प्रयत्न केला. एक संकल्पित पुत्र सप्त अभवन कथम. एका पुत्रासाठी मी प्रयत्न केला, 49 कसे झाले म्हणले. असं म्हणल्याबरोबर इंद्राने हात जोडले. म्हणजे आई, तू जर मला अभय देत असशील तर सांगतो. काय अभय दे? अभय म्हणजे तुला काही भय नाही, तू सत्य सांग. आणि मग तिने सांगितलं. इंद्र म्हणाले, अंब ते हम व्यवस्थित. आई, काय झालं म्हणे, तू मला मारण्यासाठी प्रयत्न केलास, तू मला मारण्यासाठी पुत्र मागितलास आणि त्यासाठी एक वर्षभराचं व्रत केलंस, पुंसवन नावाचं. पण तू या ठिकाणी एका ठिकाणी चुकलीस. एकदा तू संध्याकाळच्या वेळेला झोपलीस आणि त्यावेळेला तुला डुलकी लागली आणि तुझे केस देखील मोकळे होते. आणि म्हणून एवढं व्रतछिद्र पाहून मी तुझ्या पोटात प्रवेश केला योगमायेने. आणि ते पिचाई काही कशोप्रकणा सप्तदा नाबी बंबरी रे. आणि पोटात प्रवेश केल्यानंतर 7 महिने झालेले होते. मी यावेळेला यांना मारायचा प्रयत्न केला, पण हे मेले नाही, कारण हे तपस तेजाने तेजस्वी झालेले हे पुत्र होते. हे ठार झाले नाहीत, अमर राहिले. आणि म्हणून त्यांना मी 49 म्हणजे 7 49 एकेकाचे 7 तुकडे, 7चे पुन्हा 7 तुकडे केले, तरी सुद्धा हे मेले नाहीत. आणि म्हणून आज तुझ्या समोर माझ्यासह हे 49 मुलं जन्माला आली. महापुरुष पूजा सिद्धी का शंतनी आराधन बघतो हे बघा निराशेषा. हे ऐकल्यावर आई खजील झाली. ती म्हणली, अरे दिती, ती म्हणली, हो खरंच, आता जाऊ द्या, जे झालं ते झालं, माझं चुकलं. पण हे 49 कोण आहेत? हे 49 जे मुलं आहेत ते आहे मरुद्गण. मरुद्गण म्हणजे ज्या वेळेला इंद्राला सहाय्य करतात, कधी ज्या वेळेला पाऊस पडायचा असतो किंवा पावसाळा सुरू होतो त्यावेळेला आपण म्हणतो ना, हे मरुद्गण या ठिकाणी येतात आणि पाऊस पाडतात. पाऊस पाडण्याचं काम इंद्राचं आहे. पुराणाच्या संकल्पनेनुसार इंद्र पाऊस पाडतो आणि त्यामुळे याला मदत कोण करतं तर हे मरुद्गण. म्हणून आपण म्हणतो की हे आता हे मरुत लागला का, आपण म्हणतो मृग नक्षत्र लागलं का. आता मृग नक्षत्र याच वेळेला मरुद्गण मदत करतात आणि पाऊस पडतो. म्हणून या ठिकाणी मारुत पाऊस पाडण्यासाठी मदत करणारे हे 49 वायू आहेत, वायूचे स्वरूप आहे. इंद्रस्त तया अभ्यनुज्ञात शुद्ध भावेन तुष्टया मरुद्भ्यसत अमनत्वा जगाम त्रिदिवम प्रभुम. आणि मग या सगळ्या मरुद्गणासह इंद्र पुन्हा स्वर्गाला निघून गेला. याप्रमाणे त्या पुंसवन विधी कसा तोही सांगितला. कधी पुंसवन करायचं की शुक्ला मार्गशीर्ष पक्षामध्ये शुक्ल पक्षापासून ही सुरुवात करावी. आणि याप्रमाणे
ओम नमो भगवते महापुरुषाय महानुभावाय महाविभूतिपते सह महाविभूती बलिवीर मुपहराणीती याप्रमाणे मंत्र करावा, मंत्र जप करावा आणि ओम नमो भगवते महापुरुषाय महाविभूतपते स्वारेती याप्रमाणे भगवंताचं स्मरण करावं. हा पुंसवन वृद्धी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि या ठिकाणी षष्ठ स्कंध आपला परिपूर्ण झाला. यानंतर भागवताच्या सप्तम स्कंधाला आपण प्रारंभ करत आहोत. राजाने या ठिकाणी प्रश्न केला, समः प्रिय सुरत ब्रह्मन भूतानां भगवान स्वयं इंद्रस्याते कथम दैत्या नवधी द्विषमो यथा. हा प्रश्न इतका मार्मिक आहे, हा प्रश्न इतका नेमका आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला, महाराज समः प्रिय सुरत ब्रह्मन. आपल्याही मनात कधी कधी हा प्रश्न येतो, का हो म्हणले, देव तर समान आहे असं आपण म्हणतो, देवाला विषमता नाही, देव सगळ्यांसाठी समान आहे. जसं आई वडील सगळ्यांसाठी समान असतात सगळ्या मुलांसाठी, त्याप्रमाणे देवही समान आहे. मग सुरत ब्रह्मन भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथम दैत्यानवधी विषमो यथा. मग तो इंद्राची बाजू का घेतो आणि राक्षसांना विरोध का करतो. राजाने जो प्रश्न उपस्थित केलाय तो फार मार्मिक आहे, तो मूलभूत आहे की प्रत्येक वेळेला आम्ही पाहतो देवानी इंद्राची मदत केलेली आहे आणि राक्षसांना मात्र विरोध केलेला आहे, दैत्यांना विरोध केला. खरं म्हणजे दैत्य आणि देव हे दोघं भाऊ आहेत आणि देवांसाठी म्हणजे विष्णूसाठी दोघेही समान असायला पाहिजेत. अहो देव काय आणि दैत्य काय, दोघेही तुम्ही समान का लेखत नाहीत. तुम्ही डावं उजवं का करता, तुम्ही एकाला कमी एकाला अधिक का करता, एकाच्या मापात एकाला जास्त द्यायचं दुसऱ्याला कमी करायचं असं का करता. देवानी तरी निदान असं करू नये, विष्णूनी तरी असं करू नये. समः प्रिया, तो सम आहे ना, तो समान आहे ना, त्याचं वर्तन समान असायला पाहिजे, त्याचा विचार समान असायला पाहिजे, त्याची दृष्टी समान असायला पाहिजे. आणि मग आम्हाला सतत असं दिसतं की इंद्रस्यार्थे भगवान विष्णूंनी इंद्राला मदत केली आणि दैत्याला विरोध केला. न ह्यस्यार्थ सुरगणे साक्षात निश्रेयसात्मना नैवासुरे विश्वे विद्वेषो नो द्वेगश्चागुणस्यहि. आणि म्हणून आम्हाला याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो फार चांगला आहे. साधू प्रश्न महाराज हरिश्चरित मद्भुतम यद भागवत महात्म्यम भगवत भक्तिवर्धनम. तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला तो अत्यंत योग्य आहे. त्यातून भगवंताचं स्वरूपच कसं आहे, भगवंताचा स्वभाव कसा आहे, भगवंत कसा आहे तर पर्जन्यवत द्रष्टव्य असं शब्द वापरला जातो. पर्जन्यवत द्रष्टव्य म्हणजे काय, पर्जन्याप्रमाणे देव आहे. पर्जन्य म्हणजे पाऊस. तर पाऊस ज्याप्रमाणे तो समुद्रावरही पडतो, तो डोंगरावरही पडतो, तो चांगल्या जमिनीवरही पडतो आणि मुरमाड जमिनीवरही पडतो, तो घरातही पडतो, तो गावातही पडतो आणि जमिनीवरही पडतो. मग पर्जन्य ज्याप्रमाणे सगळीकडे समान पडतो. पर्जन्य असं म्हणत नाही की या ठिकाणी आता गाव आहे कशाला पाऊस पाडायचा, इथे जमीन आहे तिथं पाऊस पाडा, असं पर्जन्य म्हणत नाही. तो डोंगरावरही पडतो, तो समुद्रावरही पडतो. तो जसा सगळीकडे समान आहे त्याप्रमाणे ईश्वर देखील समान आहे, हे खरं आहे. पण तुम्ही ज्याप्रमाणे विचार करता त्याप्रमाणे देव असतो. रजस्तमस्कान प्रमिणो तुरुश्रवाहा. रज आणि तम या स्वभावाच्या लोकांना भगवान हा रजतम या स्वभावाप्रमाणे दिसतो. त्याला देखील असं वाटतं ईश्वराला सत्य स्वभाव, ईश्वर हा स्वतः सत्यवादी आहे, तो सात्विक आहे आणि म्हणून तो सात्विकता प्रिय मानतो. जर कुणी रज आणि तम स्वभावाचे असतील तर देवाला ते प्रिय नाही. म्हणून राक्षस हे रज स्वभावाचे तम स्वभावाचे आणि त्यामुळं ते म्हणतात सत्वम सुरानिक निवैधयत्यतः तत्प्रत्यनिकान सुरान सुरप्रियो. सुर म्हणजे देव हे सत्यवादी आहेत आणि राक्षस हे तसे नाहीत. राक्षसांची वृत्ती वेगळी आणि देवांची वृत्ती वेगळी. या ठिकाणी एक उदाहरण दृष्टांत म्हणून सांगतो, सहज सुचला म्हणून सांगतो. ही प्रवृत्ती कशी असते, प्रवृत्ती अशी आहे की देव कोणाला म्हणायचं आणि राक्षस कोणाला म्हणायचं, ही प्रवृत्तीचा भाग आहे. देव काही जन्माला आले की देव होत नाहीत आणि राक्षसही जन्माला आले की राक्षस होत नाहीत, प्रवृत्तीवरून बनतात. म्हणून या ठिकाणी एक दृष्टांत असा आहे, एक घटना अशी आहे
की दोघ जण दोन प्रकारचे लोक जेवायला बसलेले होते, राक्षस आणि देव हे दोघेही जेवायला बसले होते. सगळं पंचपक्वान्न समोर ठेवलेलं होतं. त्याचप्रमाणे उदबत्त्याचा धूर निघत होता, चंदनाचा पाठ होता, चांदीचे ताटं होते, पंचपक्वान्न होतं, घमघमाट सुटला होता. आणि जेवायची सगळी तयारी केली, रांगोळ्या काढल्या आणि जेवायला सगळेजण पाटावर बसले. तिकडे एक पंगत बसली आणि इकडे एक पंगत बसली. इकडे बसली देवाची, तिकडे बसले राक्षसाची. पंगत बसली जेवायला. पण 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 काय हो, पण असं की त्यांचे दोघांचे हात बांधलेले होते. म्हणजे हात बांधलेले होते म्हणजे त्यांचा हात हा असा बांधलेला होता की जो त्यांच्या तोंडात जाऊ नये, अशा पद्धतीने बांधला होता. की तुम्ही घास खाताना तुमच्या तोंडात तो जाऊ नये अशा पद्धतीने बांधलेला होता. आणि हात बांधून त्यांना बसविलं. देवानाही बसविलं आणि राक्षसांनाही बसविलं. हात बांधून बसवलं. आणि मग जेवा जेवा म्हणले. आता काय जेवा म्हणले, हात बांधल्यावर काय जेवा, एवढं पंचपक्वान्नाचं ताट आहे, घमघमाट सुटलाय आणि उदबत्तीचं धूर निघतोय. या पौर्णिमेचं जेवण आहे हे, या अधिक महिन्यातलं. मग काय बाबा, थाट खूप होतं, अनारसे सगळे होते मांडलेले, पंचपक्वान्न होतं, पण हात बांधलेले होते, कसं जेवणार म्हणले. आता भूक तर प्रचंड लागली होती, सगळे भुकेने तळमळत होते. म्हणजे पोटात तर कावळे ओरडायला लागले, तिकडे सगळे आरडा करू लागले. हो म्हणले, आमचे हात बांधलेत, आम्ही कसे जेवणार. शेवटी देवांची जी पंगत आहे त्यांनी असा विचार केला की आपले हात बांधलेत म्हणजे आपल्या तोंडात जाऊ शकत नाही एवढंच ना, आपण बाजूच्या लोकाला घालू शकतो, शेजारच्या मुलाला, शेजारच्या देवाला आपण घालू शकतो. मग देवांनी काय विचार केला, त्यांनी आपल्या हातात घास घेतला आणि शेजारच्या देवाला भरवायला सुरुवात केली. त्याला दुसऱ्याने भरवायला सुरुवात केली, त्याने तिसऱ्याला भरवायला सुरुवात केली. याप्रमाणे सगळ्या देवांचं भोजन उरकलं, सगळ्यांचे पोट भरले, ढेकर देऊन निघाले. म्हणले हात धुवायला निघाले आणि राक्षस बसले. म्हणले कसं काय हो, म्हणले हे जेवले कसे. त्यांनी सांगितलं, अहो आम्ही जेवलो, आमचं पोट भरलं. कसं काय म्हणले. अहो म्हणले स्वतःच्या तोंडात जात नव्हतं हे खरंय, पण दुसऱ्याला तर घालू शकत होतो. आणि तुम्ही मात्र, ते राक्षस मात्र उपाशी राहिले. कारण जो रक्षण करतो तो राक्षस, जो स्वतःचा विचार करतो तो राक्षस, आणि जो दुसऱ्याचा विचार करतो तो देव. देतो तो देव आणि घेतो तो राक्षस. म्हणून या ठिकाणी राक्षस मात्र उपाशी राहिले. ही एक दृष्टांत कथा म्हणून सांगितली. मला स्वभाव सांगायचा आहे, आपल्याला स्वतःला जरी खाता नाही आलं तरी आपण जर दुसऱ्याला दिलं तर दुसरा आपल्याला देईलच ना, म्हणजे आपलं पोट भरेलच. म्हणून आपण नेहमी दुसऱ्याचा विचार करावा. म्हणून दुसऱ्याच्या दुखे दुखावे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे. याच्यामध्ये ज्याला आपण काल संतत्व हा शब्द वापरला होता, ज्याला संत म्हणतात, ज्याला साधुत्व म्हणतात. जो दुसऱ्याचा विचार करतो, म्हणून जो स्वतःचा विचार करतो तो स्वार्थी आहे, जो दुसऱ्याचा विचार करतो तो निस्वार्थी आहे. आणि देव निस्वार्थी आहेत. म्हणून या ठिकाणी देवाचा विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणून या ठिकाणी देव, दानव आणि मानव, जी उपनिषदात कथा अशी चाललेली आहे. उपनिषदात असं म्हटलंय की देव, दानव आणि मानव हे तिघही ब्रह्मदेवाकडे गेले. म्हणे एका वेळेला गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, महाराज आम्हाला मंत्रोपदेश करा. असं म्हणल्याबरोबर, आणि आम्हाला भेद करायचा नाही म्हणले. मगाशी बघितलं ना आपण की देव, देवाजवळ भेद नाही. भेद कोणामध्ये, भेद आपल्यात आहे. या ठिकाणी समः प्रिय सुरत ब्रह्मन, ब्रह्म हा समय, तो सर्वांना प्रिय आहे. आणि तो ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्मदृष्टीचा आहे, समदृष्टीचा आहे. ते म्हणे आम्हाला एकच उपदेश करा तिघांनाही. ब्रह्मदेव म्हणजे ठीक आहे, काही हरकत नाही. देव आले, राक्षस आले आणि मानवही आले. या तिघांनाही देव, ब्रह्मदेव म्हणले ठीक आहे, तुम्हाला उपदेश एकच, द, द नावाचं अक्षर दिलं. म्हणे उपनिषदातली कथा आहे, द नावाचं अक्षर दिलं तिघांनाही. हो तिघांनाही, कारण समानता आहे, कोणाला कमी नाही, कोणाला अधिक नाही, कोणाला वेगळं द्यायचं नाही, कोणाला वेगळं मानायचं नाही. याप्रमाणे गेले. निघून गेल्यानंतर आता विचार केला, द म्हणजे काय हो, द म्हणजे काय. मानव, दानव आणि देव तिघांनी विचार केला. मानवाच्या दृष्टिकोनातून मानवाने विचार केला की आपल्याला काय द अक्षर दिलं म्हणजे काय अर्थ असावा हो. मग दानेन,
दान मानवासाठी दान श्रेष्ठ आहे. दानेन हन्यते व्याधी, दानाने माणूस समृद्ध होतो. दान धर्म केला म्हणजे माणसाची समृद्धी वाढते, व्याधी नष्ट होतात. म्हणून मानवाने त्याचा अर्थ घेतला दान. मानवाने अर्थ घेतला द शब्दाचा, बरं का, दान अर्थ घेतला. नंतर राक्षस म्हणले आपल्याला का द शब्द दिला असेल हो? त्याचं कारण मग राक्षसाने विचार केला की अरे, ज्या अर्थी आपण क्रूर आहेत त्या अर्थी दया असा अर्थ आपल्याला दिला असला पाहिजे. दया दाखव म्हणजे कृपा कर, कोणालाही त्रास देऊ नको, कोणत्याही जीवाची हत्या करू नको. म्हणून राक्षसांनी दयेचा अर्थ या ठिकाणी दचा अर्थ दया घेतला. आणि देवाने विचार केला आपल्याला द का दिला असेल हो? अहो, त्याचं कारण उघड आहे की देव हे स्वर्गात राहतात, अप्सरा नृत्य करतात, अमृत प्यायला मिळतं, म्हणजे सुखोपभोग यांची परिसीमा असते. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण भोगाला थांबवलं पाहिजे. दम, दम म्हणजे इंद्रिय नियम, नियमता, इंद्रिय संयम. आपल्याला इंद्रिय संयम सांगितला असेल म्हणून दम हा अर्थ देवाने घेतला, तो बरोबरच आहे. त्यानंतर दया हा अर्थ राक्षसाने घेतला, तो बरोबरच आहे. आणि दान हा अर्थ मानवाने घेतला, तोही बरोबरच आहे. म्हणून अक्षर एकच दिलं पण अर्थ का भिन्न झाले? स्वभावामुळे, प्रत्येकाच्या भूमिकेमुळे. या दृष्टीने ते म्हणतात रजस तम स्वभावानाम. रज आणि तम या स्वभावामुळे राक्षसामध्ये फरक पडतो आणि देवात फरक पडतो. आणि म्हणून ते म्हणतात देवांना सत्वगुण आवडतो आणि राक्षस मात्र रज आणि तम स्वभावाचे असतात. सत्वम सुरानीक निवैधत्यतः तत्प्रत्यनीकान सुरान सुरप्रियो रजस तमस्कान प्रेमोनो नृतुश्रवाः. आणि मग म्हणून मी तुला आता मागचा एक इतिहास सांगतो म्हणून सांगायला सुरुवात केली. या ठिकाणी शुकाचार्य आणि परीक्षित यांचा संवाद आहे. मूळ सूत शौनकादिकाचा संवाद आहे. आणि याच्यातच याच सप्तमस्कंदामध्ये युधिष्ठिर आणि नारद यांचा संवाद आहे. म्हणजे नारदाने ही कथा युधिष्ठिराला सांगितलेली आहे. युधिष्ठिराने असा प्रश्न उपस्थित केला होता की अहो अत्यद्भुतम हे तर दुर्लभ विनंतिका मपी वासुदेव परे तत्वे प्राप्तिश्च विद्विषा. या ठिकाणी युधिष्ठिराने हा प्रश्न उपस्थित केला होता तो नारदाला की नारदा, अहो देव तर समान असताना त्यांनी द्वेष का केला बरं? आणि द्वेषाने यांना मुक्त का केलं? द्वेष करून सुद्धा मुक्त कसे झाले? दमघोष म्हणजे शिशुपाल मुक्त झाला, त्याचप्रमाणे रावण कुंभकर्ण मुक्त झाले आणि हे हिरण्यकशिपू हिरण्याक्ष मुक्त झाले. कशामुळे मुक्त झाले असतील? हे जर द्वेष केला तरी कसे काय मुक्त झाले बरं? आणि ती गोष्ट आम्हाला सांगा, ती कथा आम्हाला सांगा. द्वेषाने माणसाची मुक्ती कशी काय होऊ शकते? अहो भक्तीने होईल पण द्वेषाने कशी? हे म्हटल्यानंतर नारदाने त्या ठिकाणी सांगितलं निंदनस्तव का सत्कार्य न्यकार्था कलेवरम. निंदनस्तव सत्कार्य रण्यकार्थ कलेवरम प्रधान पर्यवराजन्य विवेकने कल्पितम. निर या ठिकाणी यथा वैरानुबंधेन म्हणजे ज्याप्रमाणे नारद म्हणतात आपण भक्तीने भगवंताची पूजा अर्चा करू शकतो, तन्मयता प्राप्त करू शकतो. भक्तीने जशी तन्मयता, प्रेमाने जशी तन्मयता येते त्याप्रमाणे यथा वैरानुबंधेन, वैराने सुद्धा तन्मयता येते. वैर हा देखील एक अनुबंध आहे. अनुबंध म्हणजे संबंध, घनिष्ठता. वैर सुद्धा घनिष्ठता आहे. यथा वैरानुबंधेन मर्त्यस्तन मियता मियात हा महत्वाचा संदर्भ आहे. या ठिकाणी मुद्दाम ही गोष्ट सांगतो की भागवत पुराण आणि या ख्रिस्तांचं ख्रिस्त पुराण यांचा मी तुलनात्मक अभ्यास केला. यातून माझ्या असं लक्षात आलं की ख्रिस्तांच्या मध्ये म्हणजे ख्रिश्चनांच्या मध्ये ही संकल्पना नाहीये, म्हणजे इतर धर्मामध्ये ही संकल्पना नाहीये. कोणती? की जो द्वेष करतो तो सुद्धा मुक्त होतो. ही संकल्पना फक्त भागवत धर्मात आहे. ही फक्त आपल्याच या भागवत धर्माने सांगितलेली आहे. इतर धर्मात ही संकल्पना नाही. त्या ठिकाणी द्वेष करणारा द्वेषच करतो. समजा इंग्रजी साहित्यामध्ये सर्पेंट हा उल्लेख आहे, एक नाग आहे. तो नाग जसं तुमच्या त्या पॅराडाईज लॉस्ट आणि पॅराडाईज रिगेन या महाकाव्यामध्ये मिल्टनने वर्णन केलंय, तेव्हा त्यामध्ये त्यांनी पॅराडाईज लॉस्ट आणि पॅराडाईज रिगेन मध्ये तो सर्पंट जो दाखवला, सर्पंट म्हणजे नाग, नाग म्हणजे विष, विषारी म्हणजे दुष्ट. तेव्हा दुष्ट हा दुष्टच राहतो, तो परिवर्तित होत नाही.
म्हणजे दुष्टाचा स्वभाव परिवर्तन होऊन तो भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होत नाही, असं ख्रिश्चन तत्वज्ञान सांगतं किंवा पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये असं विवरण आहे. पण भारतीय तत्वज्ञानामध्ये तो कितीही दुष्ट असू द्या, शेवटी तन्नियतामियात तो भगवंताशी एकरूप होतो, हा सिद्धांत आहे. आणि म्हणून इतर धर्मातल्या सिद्धांतापेक्षा भागवत धर्मातला, भारतीय संदर्भातला सिद्धांत किती श्रेष्ठ आहे की तुम्हाला शेवटी ईश्वराशी एकरूप व्हायचंय. मग द्वेष करणारा सुद्धा ईश्वराशी एकरूप होतो, ही किती मोठी गोष्ट आहे. अहो भक्ती करणारा तर एकरूप होईलच, भक्ती करणारा तर भगवंताशी एकरूप होईलच, पण द्वेष करणारा सुद्धा, मत्सर करणारा सुद्धा भगवंताशी एकरूप होऊ शकतो. ही फार मोठी विश्वासाची, ही फार मोठी, ज्याला आपल्याला हा विश्वास देण्यात आला, आपल्याला फार मोठा पाठिंबा या ठिकाणी प्राप्त झाला. आणि एक मोक्ष किंवा मुक्तीचं स्वरूप दालन उघडं झालं. मी द्वेष करतो तरी सुद्धा मी मुक्त होऊ शकतो, अशा प्रकारचा आत्मविश्वास इथे प्रगट झाला. ही माझ्या दृष्टीने या धर्मातली महान महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पाश्चात्य म्हणजे या राष्ट्रामध्ये किंवा इतर धर्मामध्ये, ख्रिश्चॅनिटीमध्ये हे आपल्याला दिसत नाही. यथा वैरानुबंधेन मर्त्यस्तन मियतामियात, तिथं मी तो सिद्धांत सांगितला होता की भारतीय तत्वज्ञानाच्या अनुषंगाने द्वेष करणारा सुद्धा मुक्त होतो, हा सिद्धांत फक्त इथंच सांगितलेला आहे. न तथा भक्तियोगेन इति मे निश्चितामती. त्याने वर्णन केलंय की अहो भक्तियोगाने एखाद्या वेळेला तो प्राप्त होणार नाही, भक्तियोगाने एखाद्या वेळेला मिळणार नाही असं म्हणतात नारद. अहो एखाद्या वेळेला भक्तियोगाने तरी मिळणार नाही, पण द्वेषाने तर पक्क मिळेल. न तथा भक्तियोगेन इति मे निश्चितामती. मला असं पक्क वाटतं की भक्तीने सुद्धा देव कदाचित लवकर मिळणार नाही, पण वैराने मात्र मिळतो. कसा हो मिळतो? त्याचं कारण कीट पेशस्कृता वृद्धा कुड्यायाम मनुस्मरण संरंभ योगे संरंभ भय योगेन विंदन्ते तत्स्वरूपताम. संरंभ भय योगेन, संरंभ म्हणजे द्वेष मत्सर, भय द्वेष मत्सर या योगाने विंदते तत्स्वरूपताम, त्याला त्याचं स्वरूप प्राप्त होतं. त्याचं उदाहरण त्यांनी कीट पेशस्कृत असं दिलेलं आहे. एक किडा असतो म्हणे, 11व्या स्कंदामध्ये याचं विवरण आलेलं आहे की एक आळी असते. ही आळीला ती एक भिंगुरटी घेऊन येते. भिंगुरटीचं वर्णन 11व्या स्कंदात श्रीकृष्णानेच केलेलं आहे की भिंगुरटी एका आळीला घेऊन येते आणि आपल्या घरट्यामध्ये ठेवते, आपल्या छोट्याशा या घरामध्ये ठेवते. आणि आल्याबरोबर बाहेर जाते, बाहेरून आल्याबरोबर त्या आळीला टोचते, बाहेर जाते, पुन्हा बाहेरून घरात आलं, त्या आपल्या छोट्याशा घरट्यात आलं की तिला टोचते. याप्रमाणे ही भिंगुरटी सारखी बाहेर जाते आणि बाहेरून आलं की तिला टोचते आणि बाहेर जाते. ही इतकी घाबरून जाते आळी, तिला वाटतं आत्ता भिंगुरटी येईल, आता भिंगुरटी येईल, आता भिंगुरटी येईल. अशा भयाने एकदम एक दिवस असा येतो की तिला पंख फुटतात आणि तीच भिंगुरटी उडून जाते, ती आळी भिंगुरटी होते. तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तुका म्हणे आळी नव्हे जेवीची वेगळी. तुकाराम महाराज म्हणतात की आळी सुद्धा वेगळी नसते, ती सुद्धा भिंगुरटी होऊन जाते. ते याला म्हणतात कीट पेशस्कृता वृद्धा कुड्यायाम तत् मनुस्मरण. कुड्यायाम तत् मनुस्मरण, अनुस्मरण, सतत चिंतन, सतत तेच ध्यान, तेच आपल्या मनामध्ये असेल. म्हणजे म्हणून आपण विवेकानंदांनी म्हटलंय की जो जसा विचार करतो तो तसा होतो, जो जसा विचार करतो तो तसा बनतो. म्हणून आपण म्हणतो घरामध्ये कधी वाईट बोलायचं नाही, कारण वास्तू तथास्तू म्हणत असते. तुम्ही जे म्हणाल तेच तुम्हाला परत मिळत असतं. प्रतिध्वनी जसा आपण जे उच्चार करावा त्याप्रमाणे पुन्हा आपल्याकडे येतो, तसं जसा तुम्ही विचार कराल तशाच विचारांच्या लहरी लाटा तुमच्यापर्यंत येतात. आणि म्हणून चिंतनामध्ये भय, चिंतनामध्ये भीती, चिंतनामध्ये एक अनुस्मरण सतत ज्याचं होतं. आता या ठिकाणी भिंगुरटीचं अनुस्मरण तुझ्या मनात असतं की भिंगुरटी येईल, भिंगुरटी येईल, भिंगुरटी येईल, असं अनुस्मरण, असं स्मरण, अशा प्रकारचं चिंतन, अशा प्रकारच्या भयमिश्रित चिंतन, अंतःकरणपूर्वक तिला झोप सुद्धा येत नाही, पण ती भिंगुरटीचं चिंतन करते आणि भिंगुरटी होते. कोणाचं रूप प्राप्त होतं? भिंगुरटीचंच. का? चिंतन भिंगुरटीचं आहे म्हणून. कीट पेशस्कृता वृद्धा कुड्यायाम मनुस्मरण संरंभ भय योगेन. संरंभ म्हणजे द्वेष, भय म्हणजे भीती,
यांनी विंदते तत् स्वरूपसाम हा सिद्धांत आहे. आणि म्हणून एवं कृष्णे भगवती माया मनुजे ईश्वरे वैरेण पुतमात्मान वैराने सुद्धा द्वेषाने सुद्धा कामात द्वेषात भयात स्नेहात यथा भक्तेश्वरे मनः आवेश तदघम हित्वा बहवस्तद्गतिम गताः. काम म्हणजे प्रेम. ज्याप्रमाणे गोप्य कामात भयात कंसो उदाहरण त्यांनी दिलंय की प्रेमाने गोपी मुक्त झाल्या, भयाने कंस मुक्त झाला. भयात कंसो द्वेषात चैद्यादयो नृपाः आणि द्वेषाने शिशुपाल मुक्त झाला. केवळ प्रेम अत्यंतिक प्रेम करून सर्वस्वाचा त्याग केला गोपीने आणि त्या मुक्त झाल्या. मुक्त ग्रहाशा हा वर्णन दशमस्कंधात केलेलं आहे. गोपी तर मुक्त ग्रहाशा ह्या गोपी सगळ्या घरादारापासून मुक्त झालेल्या होत्या आणि म्हणून त्या प्रेमाने मुक्त झाल्या, सर्वस्व अर्पण करून मुक्त झाल्या. द्वेषाने भयाने कंस मुक्त झाला. कंसाच्या मनात सारखी भीती होती, आठवा आणि आठव्याने शेवटी तो मुक्त झाला. द्वेषात भयात स्नेहात, भयात कंसो आणि द्वेषाने शिशुपाल मुक्त झाला. ज्याप्रमाणे संबंधात कृष्ण स्नेहात आणि संबंधाने वृष्णीकुल म्हणजे अर्जुन वगैरे ह्या वृष्णीकुलामध्ये यादव जे होते ते संबंधामुळे मुक्त झाले. आणि स्नेहात युयम असं वर्णन केले नारदाने. अरे युधिष्ठिरा, तुमच्यासारखे लोक अर्जुन तू हे सगळे केवळ स्नेहाने मुक्त झालेले आहेत, मुक्त होणार आहेत तुम्ही. म्हणून संबंधामुळे वृष्णीकुल मुक्त झालं, यादवकुल मुक्त झालं आणि स्नेहामुळे तुम्ही मुक्त होणार आहेत. भक्त्या वयम विभो, भक्तीने हे तुम्ही मुक्त होणार आहे. याप्रमाणे आपण सगळे मुक्त झालो. याप्रमाणे या ठिकाणी युधिष्ठिराला नारदाने सांगितलं. आता नारद युधिष्ठिराला याचं उदाहरण म्हणून हिरण्यकशिपूची कथा कशी सांगतील आणि हा झालेला जो सनातन सनतकुमारांचा शाप जो विष्णू पार्षदांना झाला त्याचं वर्णन करतील. तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.